स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। जालन्यातील परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाला होता। या स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। चुन्याची भट्टी फुटल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्फोटानंतर जखमींना परतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। अशोक देशमुख आणि आबासाहेब पारखे या 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। आगीचं मुख्य कारण अद्याप समजलेलं नाही, अशी माहिती जालना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी सांगितली आहे। काल संध्याकाळी परतूर येथे एक साखर कारखाना आहे बागेश्वरी नावाचा, त्याच्यामध्ये विस्फोटची घटना घडली होती, ज्यामध्ये 2 कामगार मृत्यू झालेली आहे। तसेच अजून एक कामगार जखमी आहे, हॉस्पिटलला भरती आहे, पण सुदैवाने तो आउट ऑफ डेंजर आहे। त्याच्यामध्ये पोलिसांनी लगेच तिकडे ताबडतोब दखल घेतलेली आहे। ॲडिशनल SP मी पण तिकडे भेट दिलेली आहे आणि ADR दाखल करून आम्ही त्याचा तपास सुरू केला आहे। PM झालेला आहे आणि आता इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरनी पण तिकडे त्याची रिपोर्ट इन्स्पेक्शन केली आहे आणि त्याची रिपोर्ट घेऊन त्या आधारे जो त्याच्यामध्ये ज्याची हलगर्जी आहे किंवा दोष आहे त्याच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्याची कारवाई आता सुरू आहे। नेमकं कारण काय आहे? अजून डिटेल्ड कारण इंडस्ट्रीज इन्स्पेक्टरची रिपोर्टमध्ये कळेल, पण प्रायमा फेसी जो घटनास्थळावरून किंवा साक्षीदाराच्या जबाबावरून दिसतो, त्यातून सल्फर टाकताना त्या बॉयलरमध्ये मशीनमध्ये जो स्टीम होती, भाप अगोदर निघाली पाहिजे होती, ते नाही काढल्यामुळे ते भाप आणि सल्फर मिक्स झाल्यामुळे विस्फोट झाला, असा प्रायमा फेसी माहिती भेटली आहे। पण एक्झॅक्ट कारण काय ते इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या रिपोर्ट नंतर कळेल।